वजन कमी करायचं आहे, पण चहा काही सुटत नाही. आता माझ्याही सोबत तसंच होतं बरं का. चहा सुटत नाही आणि त्या उलट चहा नाही पिला, की डोक्याला खूप जास्त ताण येतो आणि मेन म्हणजे डोकं दुखायला लागतं. असं वाटतं काही झालंच काय आणि जसं चहा पिला डोकंदुखी बंद होऊन जाते. तुमच्याही सोबत असंच होतं का? तर मग हा एकदा चहा नक्की ट्राय करा. आता दुधाचा चहा पीत असेल, तर तो सुद्धा कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला समोर सांगणारच आहे. जो चहाचा कप असतो तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं. एका व्यक्तीसाठी बनवते आहे. तुम्ही याचं प्रमाण जास्त सुद्धा करू शकता. पण यामध्ये मी जे इन्ग्रीडियंट घालते त्याचं प्रमाण सेम ॲज इट इज ठेवा. पाण्याचं प्रमाण तुम्ही नक्कीच वाढवू शकता. पाण्याला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. ही चहा तुम्ही मीडियम आचेवरती करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं आता वजन किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय? टार्गेट वेट किती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा आता इथं चहा आहे त्यामुळे चहापत्ती आली. तर चहापत्ती जास्त टाकायची नाही. चिमूटभरच चहापत्ती टाकायची आहे. म्हणजे आपली तलप सुद्धा भागते आणि याला कलर सुद्धा येतो. काळ्या चहामध्ये बिलकुलच जास्त चहापत्ती टाकत नाहीत. नाहीतर मग तो कडवट होतो. त्यामुळे चिमूटभरच चहापत्ती टाकायची. आता इथे जर तुम्हाला दुधाचा चहा करायचा असेल, तर सेम इन्ग्रीडियंट सगळे टाकायचे आहेत. फक्त दुधाचा चहा करत असताना दुधाचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. गोकर्णाची फुलं ज्याला ब्लू टी म्हणतात ते घ्यायचे. तुम्हाला फ्रेश भेटली तर फ्रेश टाका आणि नाही भेटली तर ठीक आहे. पण ज्यांना कोणाला शुगर असेल त्यांनी नक्की घ्या. कारण ही ना ऑनलाईन सुद्धा मिळते. सो Meesho, Amazon किंवा Flipkartवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता ना यामध्ये आपण फुलं टाकले त्यामुळे त्याचा अर्क चांगला येण्यासाठी आधी चहापत्तीला आणि फुलं टाकल्यानंतर याला एक उकळी येऊ देऊयात आणि नंतर यामध्ये आपण बाकीचे पदार्थ टाकणार आहोत. बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत, की तुम्ही डाएट कसं फॉलो करताय? कधी डाएट होतो, कधी होत नाही हॉनेस्टली सांगते. पण तरी सुद्धा माझं डाएट हे चालूच आहे. आपलं जे वेट आहे तेवढं तरी राहणं गरजेचं आहे आणि वेट लॉस हे आपलं हळू होत आहे. त्यामुळे खूप जबरदस्त रिझल्ट आहे. तुमचा सुद्धा कसा रिझल्ट आहे कमेंटमध्ये सांगू शकता. दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे तुम्हाला. दालचिनीच्या तुकड्यामुळे रक्तातील जी साखर आहे ती नियंत्रित राहते. ग्लुकोज स्पाइक जो होतो आपण काही खाल्ल्यानंतर ते होत नाही. त्यामुळे दालचिनी आवर्जून घ्यायचं आणि हा चहा आपण काय करतो उपाशी पोटी पितो ना, त्यामुळे हा खूप गरजेचा आहे. चिमूटभर ओवा टाकायचा आहे. ओवा चिमूटभरच टाका, जास्त टाकायची गरज नाही. यामुळे जळजळ कमी होते, भूक लागत नाही. त्यामुळे ओवा आवर्जून यामध्ये टाकायचा आहे. उन्हाळा आहे त्यामुळे आपण फक्त चिमूटभर इथे टाकलेला आहे. त्यानंतर जेवढा आपण ओवा टाकलाय तेवढंच आपल्याला जिरं टाकायचं. यामुळे चरबी मेल्ट होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा डाएट एक्सरसाइज न करता अशा जर गोष्टी आपण फॉलो केल्या, चांगलं डाएट ठेवलं ना, हळूवारपणे आपलं वजन कमी होते. जर डाएट एक्सरसाइज केलं तर एकदम फास्ट वेट लॉस होतं. पण डाएट एक्सरसाइज तुम्ही करत नसाल, तर या पद्धतीने तुम्ही जर केलं, तर हळू तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येईल आणि एक दिवस तर नक्की येणार, की तुमचं जे वाढलेलं वजन होतं ते कंप्लीटली बंद होणार आहे. पण लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला तुमचं हे चहा नक्की इन्क्लूड करायचा आहे. यामध्ये तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता. हे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त जेव्हा दूध टाकता तेव्हा काही गोष्टी तुम्हाला नंतर टाकाव्या लागतील, नाहीतर मग तो दुधाचा चहा फाटू शकतो हे समोर सांगते. आता बघा आपल्याला आता बऱ्याच जणांना असतं की गोड लागतंच, तर त्यासाठी आपण गूळ घेत आहोत. गुळामध्ये लोह्याचं प्रमाण खूप जास्त असतं. पहिले तुम्ही जेवढं गूळ खाता किंवा जेवढं तुम्हाला गोड लागतं तेवढं टाकायचं आहे आणि नंतर हळू त्याचं प्रमाण कमी करत अगदी थोडंसं टाकायचं आणि नंतर गुळाचंच गरजच लागली नाही पाहिजे या स्टेजपर्यंत आपल्याला यायचं आहे. आता जर इथे दूध तुम्ही टाकलं असेल तर गूळ या स्टेजला टाकायचा नाही. जेव्हा तुम्ही कपामध्ये ओतून घेता चहा त्यानंतर तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे. गरम याच्यामध्ये ते दूध दूध गरम असतं ना दुधाचा चहा, तर त्यामध्ये तो मेल्ट होऊन जातो. जर यामध्ये टाकलं तर तुमचा चहा फाटू शकतो. त्यामुळे गूळ या स्टेजला टाकू नका. गुळाऐवजी तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता, पण साखर तुम्हाला बिलकुल वापरायची नाही आहे. आता हा चहा तुम्ही जेव्हा चहाच्या टाईमला घेतला ना, बिलकुल तुमचं डोकं दुखणार नाही. होईल तर तुम्हाला चांगला असा रिझल्ट याचा मिळणार आहे. चहाची तलप सुद्धा जाणार आहे, वेट लॉस सुद्धा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर चहामुळे ॲसिडिटी वगैरे होत असेल, तर ते सुद्धा होणार नाही. तुम्ही बघू शकता 1 कप भरून घेतलं होतं आणि 3/4 कप एवढा आपला उरलेला आहे. हा चहा ज्या पद्धतीने तुम्ही चहा पिता सिप-सिप करून प्यायचे. पण बेटर की हा चहा तुम्ही ब्रेकफास्ट झाल्यावरती पिणार आहात. चहाची तलप सुद्धा जाईल आणि मेन म्हणजे बेनिफिट सुद्धा होईल. यामुळे मेटाबॉलिझम वाढतं, डायजेशन प्रॉपर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं पोटाची, मांड्याची जी काही चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते. हा चहा खूप जबरदस्त लागतो. दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि खरं म्हणजे वेट लॉस असेल आणि तुम्हाला लागतोच की दुधाचा चहा प्यायचा, तर अशा वेळेस साखरवरून गूळवरती यायचं, गुळावरून गुळाची पावडरवरती यायचं आणि डायरेक्टली विदाऊट शुगरवाला चहा प्यायचा. हळू या गोष्टी होत असतात. आपल्या बॉडीला सुद्धा टाईम द्यायचा. आपल्या बॉडीला सुद्धा लगेच ड्रास्टिक याच्यावरती न्यायचं नाही, की आज वेट लॉस करायचा, आज मी खाणारच नाही, असं नाही करायचं. हळू सगळं कमी करत जायचं आणि सिप करून हा चहा प्यायचा. यामुळे डोकं बिलकुल दुखत नाही आणि वेट लॉस सुद्धा होतं. आता जेव्हा तुम्ही हा चहा पिता, तर मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, की आता उन्हाळ्यामध्ये नेमकं खायचं काय? तर मोड आलेले कडधान्य
आणि दुसरं ऑप्शन म्हणजे कलिंगड. आता तुम्हाला माहितीच आहे कलिंगड हे उन्हाळ्यामध्ये जबरदस्त असं फळ आहे. याच्यामध्ये 92% पाणी असतं, भूक सुद्धा भागली जाते. सो ब्रेकफास्टला कंपल्सरी तुम्ही कलिंगड सुद्धा घेऊ शकता. असे जेवढं अनलिमिटेड कलिंगड खाऊ शकता असं काहीच नाहीये. हा कलिंगड जे आहे म्हणजे तुम्ही ब्रेकफास्टला घ्या, तुम्ही नंतर स्नॅक टाईमला घ्या किंवा तुम्ही डिनरला घ्या. तुम्ही हे घेऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणं हे खूप ईझी आहे आणि कलिंगड त्यामध्ये खूप जबरदस्त रोल प्ले करतो. यामध्ये कॅलरी सुद्धा कमी आहे. यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे हायड्रेशन सुद्धा जबरदस्त होतं. आपली बॉडी डिहायड्रेट होत नाही. आपल्या बॉडीला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी सुद्धा मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं पोट भरीचं होऊन जातं. कितीही खा, कॅलरी कमी असल्यामुळे जबरदस्त सुद्धा आपल्याला लागतं. चव सुद्धा उत्कृष्ट असते आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे पोषण तत्व असते ते सुद्धा आपल्याला मिळतात. या उलट तुम्ही वेगवेगळे फ्रूट सुद्धा घेऊ शकता. पण उन्हाळ्यामध्ये खरबूज, टरबूज म्हणजे याला तुम्ही कलिंगड सुद्धा म्हणतात, हे खूप जास्त प्रमाणात मिळतं. फक्त जो आंबा आहे तो मात्र आपल्याला कमी प्रमाणात खायचा कारण आंबा हा गोड असतो, त्यामध्ये जास्त सुद्धा कॅलरीज असतात. सो कलिंगड हे ऑल्वेज बेस्ट आहे. आता गुढीपाडवा झाल्यानंतर तर सगळे आंबे येतातच. सो अशा वेळेस तुम्हाला आंबा खायचा असेल तर लक्षात घ्या आंबा हा गोड असतो. वेट लॉसमध्ये तो आंबा खाल्ला जात नाही आणि खायचाच असेल तर एखादा आंबा ठीक आहे. पण तुम्ही कलिंगडवरती नक्की स्विच करू शकता. हे ब्रेकफास्टला घ्या. त्यानंतर तुम्ही मोड आलेले कडधान्य घेऊ शकता. बेसन चिला घेऊ शकता, मुगाचा चिला घेऊ शकता, डोसा, इडली सुद्धा घेऊ शकता. जबरदस्त आहे. मी या पद्धतीने बघा मला जेव्हाही दिवसभरामध्ये भूक लागते ना, मी नक्कीच कलिंगडचा वापर करते आणि माझ्या घरामध्ये दररोज एक कलिंगड येतच येतं. कारण कलिंगड हे खाल्लं सुद्धा पाहिजे, मुलांना सुद्धा दिलं पाहिजे. पण याउलट आपण जर वेट लॉसवरती असू तर कलिंगड आपल्याला जबरदस्त पद्धतीने फायदा सुद्धा देतं. त्यामुळे कलिंगड सुद्धा नक्की खा किंवा तुम्ही जर वेट लॉसवरती असाल तर एक दिवस फक्त तुम्ही फ्रूट डाएट सुद्धा करू शकता आणि त्यामध्ये कलिंगडच घेऊ शकता. जबरदस्त सुद्धा रिझल्ट येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पोटभरीचा असल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. तिसरी मेन गोष्ट उन्हाळा आहे, पाणी पिताच. पण जर पाणी तुम्ही माठातली किंवा मातीच्या बॉटल तुमच्याकडे असेल याचा वापर केला तर बेस्ट. फ्रिजचं पाणी केलं तर आपला वॉटर इंटेक कमी होतो. कारण फ्रिजचं पाणी अति जास्त थंड असल्यामुळे आपण थोडंच पाणी पितो आणि ते पाणी थोडं पिल्यानंतर मग काय होऊन जातं, की 1 ग्लास पाण्यामध्ये आपली भूक भागून जाते आणि पाणी जास्त जात नाही. पण मातीच्या पाण्यामध्ये भरपूर असे पोषण तत्व सुद्धा असतात. आपली तहान सुद्धा भागते, चवीला सुद्धा चांगलं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे हे आहे की वॉटर इंटेक आपला कंप्लीट होतो. 3 ते 4 लिटर वॉटर तुम्हाला प्यायचं आहे. आता हे करत असताना जर तुम्हाला या मातीच्या बॉटलची लिंक हवी असेल ना, तर खाली मी डिस्क्रिप्शनला देईल आणि नक्की तुमच्या डाएटमध्ये कलिंगड आणि पाण्याचा इंटेक कंप्लीट करा आणि वॉटर पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुमचा जो चहा आहे, हा जो सांगितला मी तो कंप्लीट करा आणि जी वेट लॉसची पावडर आहे ती इन्क्लूड करा आणि तुमच्या जेवणामध्ये पोर्शन कंट्रोल केला किंवा मग भाकरचा वापर करा. वेट लॉस होणार म्हणजे होणार. डाएट करा, एक्सरसाइज करा. जर चांगलं जमत असेल तर ते नसेल जमत, वॉकिंग करा. नाही काही जमत तर घरातले कामं करून सुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता. फक्त पोर्शन कंट्रोल म्हणजे कॅलरीज डेफिशियंट डाएट आपल्याला घ्यायचा असतो आणि तो हळू होत असतो. जेवढं जास्त आपल्या कॅलरीज बर्न होतील तेवढं जास्त फास्ट आपलं वेट लॉस होत असतं. सो तुम्हा सर्वांचं वेट किती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती कमी करायचं हे सुद्धा सांगा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्यावर